पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. जून 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सत्ता सभासदांनी पुन्हा मोठ्या विश्वासानं कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या हाती सोपवली होती. त्या निवडणूक प्रचारात चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखाना पुन्हा नव्यानं उभारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचं सांगत पुढील काळात कारखान्यासमोर सर्व आर्थिक अडचणी संपुष्टात येतील अशी ग्वाहीही दिली होती. मात्र तसं होताना दिसून येत नाहीये, अशीच नाराजी मागील वर्षभरापासून दिसून येते. गाळप हंगाम झाल्यानंतर संपल्यानंतर अनेक महिने ऊस उत्पादकांना संपूर्ण ऊस बिले मिळाली नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीकाही होताना दिसून आली. अशातच मागील गळीत हंगामात गाळप कमी झाल्यानं कारखाना पुन्हा आर्थिक दुष्चक्रात तर सापडणार नाही ना, अशी चर्चा होत आली. तर आता सहकारी शिरोमणी सहकारी साखर कारखाना आगामी गाळप हंगामापासून भाडे तत्वावर चालवण्यास दिला जाणार असल्याची चर्चा होताना दिसून येते. आणि या निमित्तानं या कारखान्याच्या निवडणुकीवेळी आक्रमक भूमिका घेत विरोधात लढलेले ॲडव्होकेट दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत हा कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत 4 दिवसात खुलासा करावा असं आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. तर कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध दर्शवण्यासाठी आपण वाड्या वस्त्यावर जाऊन सभासदांच्या बैठका घेऊन सभासदांसमोर आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती यावेळी ॲडव्होकेट दीपक पवार यांनी दिली. आज आपण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड बाळवणी ही सहकारी असणारी संस्था ही खाजगी उद्योजकास भाडे तत्वावर देण्याचं कारस्थान सुरू आहे अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागामध्ये सर्व सभासद, शेतकरी, कामगार, आजी माजी संचालक वर्ग यांच्यामध्ये आहे. परंतु दिवसेंदिवस यावरती संभ्रम वाढत चालला. खरं तर यापूर्वीच खुलासा होणं गरजेचं होतं. चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ कुणीतरी खुलासा करणं अपेक्षित असताना कोणताही खुलासा झाला नाही व संभ्रम वाढत चाललेला आहे. म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खुलासा मागण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की गेल्या महिन्याभरापासून जो काही संभ्रम तयार होत आहे ही संस्था भाडेतत्वावर चालवायला देण्यासाठीचा, तो संभ्रम आपण दूर करावा. ही सभासदाची असणारी संस्था सभासदांच्याच मालकीची राहणार आहे की ही संस्था कोणत्या तरी खाजगी उद्योजकास आर्थिक अडचणीचं निमित्त सांगून भाडेतत्वावर चालवायला देणार आहेत का लिलाव करून त्याची विक्री करणार आहेत, ह्या गोष्टीबाबत एक सभासद म्हणून मी त्यांना खुलासा मागू इच्छितो आहे. कारण आता पुढचा सीझन 2 महिन्यावरती येऊन ठेपला असताना देखील कोणत्याही प्रकारची तयारी तिथं दिसत नाही, कोणत्याही प्रकारचं कामकाज तिथं सुरू नाही. ना तोडणी वाहतुकी यंत्रणा भरतायत, ना इंजिनिअरिंगचं वर्क चालू आहे, मागची ऊस बिलं पेंडिंग आहेत, कामगाराचे पगार पेंडिंग आहेत. मग नक्की या संस्थेच्या बाबत गेल्या 6 महिन्यापासून संचालक मंडळाची मिटिंग झालेली दिसत नाही, कोणत्याही सभासदाला काही माहिती नाही. असं जे काय एक सर्वांच्या अपरोक्ष जे कारभार चालला आहे त्याचा कुठंतरी आता त्यांनी खुलासा करावा असं आवाहन या निमित्तानं विनंती त्यांना करतो. कारण ही संस्था ही सभासदांनी आपल्या ताब्यामध्ये देत असताना एक विश्वस्त म्हणून संस्था आपण चांगली चालवाल या हेतूनं दिलेली आहे. आणि म्हणून गेल्या 2023च्या निवडणुकीनंतर गेली 2 वर्ष झालं
एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही आपल्या विरोधात 2 वेळा निवडणुका लढलेल्या असताना देखील गेल्या 2 वर्षामध्ये आपला जो काय कारभार चालला आहे त्याच्यावरती आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही, आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही व संस्था चांगली चालावी याच हिताच्या दृष्टीनं त्यांना ऊस देणं असेल ते काम आम्ही करत आलो. कारण सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून एखादं संचालक मंडळ निवडले तर आपण गैरविश्वास ठेवायला नको या भूमिकेतून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही गेल्या 2 वर्षापासून. परंतु आज मात्र गेल्या महिन्याभरापासून एवढी प्रचंड चर्चा असताना आम्ही सभासदांना विचारतोय, त्यांच्या जवळच्या असणाऱ्या काही संचालकांशी आम्ही चर्चा केल्या, अधिकारी वर्गाशी चर्चा केली, परंतु ते कोणतीही आम्हाला त्यांनाच काय माहीत नाही असं त्यांच्याकडनं येते. म्हणून याचा खुलासा चेअरमन साहेबांनी करावा. आज तुम्ही त्या निवडून आलेल्या शक्तीचा वापर करून गैरवापर करून ती संस्था कोणाला भाड्यानं चालवाय द्यायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे. त्यासाठी संचालक मंडळाचा ठराव व्हायला पाहिजे, सभासदांचा ठराव व्हायला पाहिजे आणि सभासदांच्या मिटिंगमधून कशा पद्धतीनं ठराव होतो हे आपल्याला तर माहितीच आहे की ज्याच्या हातामध्ये दप्तर आहे त्यानं 4 ओळी रंगवल्या का तो ठराव झाला. परंतु तशा पद्धतीनं ही संस्था आम्ही दुसऱ्याच्या घशामध्ये जाऊ देणार नाही. संपूर्ण जेवढे सभासद आमचे 10,000हून जास्त सभासद आहेत त्या सभासदांना विश्वासात घेऊन त्या प्रत्येकाचं मत विचारून आणि प्रसंगी त्यावरती मतदान करून सर्व सभासद जो निर्णय घेतील तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जर कोणी फाटा देण्याचं काम करत असेल तर मात्र त्याला आम्ही अटकाव करू, त्याला काढून लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध देखील करू. आज मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं थक हमीच्या माध्यमातून 147 कोटी रुपये सहकार शिरोमणी कारखान्याला दिले. 2000 त्याच्या अगोदरच्या वर्षी 21 साली जवळपास 18 कोटी रुपये दिले. 2020 साली 14.5 कोटी रुपये दिले. म्हणजे जवळपास 178.84 कोटी रुपये गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त थक हमी म्हणून. आणि इतर संस्थांकडून त्यांनी जवळपास 100 कोटीची कर्ज घेतली. म्हणजे आज 180, 100, 280 कोटीचं भांडवल तुम्हाला मिळालं. त्यानंतर जर गेल्या 5 वर्षातल्या गाळपाचा विचार केला तर 13.5 लाख टनाचं गाळप गेल्या 5 वर्षामध्ये झालं. त्या 13.5 लाख टनाचे जर साखर, डिस्लरी, मोलॅसेस, बागॅस, कोजनचा प्रोजेक्ट हे जे काय सगळे उपपदार्थ ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर ढोबळ 650 कोटीचं उत्पन्न या संस्थेला त्या रूपातून मिळालं. 650 कोटीचं उत्पादन तयार झाले, जवळपास 300 कोटीचं कर्ज तुम्हाला मिळाले. मग 950 कोटी 950 कोटी येऊन देखील तुम्ही आर्थिक अडचणच आहे म्हणून सांगताय. मग ह्या 900 कोटीचा हिशोब देखील त्यांनी आता सभासदासमोर मांडला पाहिजे. हा जे काय 900 कोटी 2020 नंतरचा जो या संस्थेमध्ये जो काय व्यवहार झाला तो हिशोब त्यांनी अगोदर लोकांसमोर मांडावा, तो कुठं खर्च झाला ते मांडावं आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टीवरती आपण सभासद म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करायला कधीही तयार आहे. आम्ही कोणतीही विरोधात भूमिका घ्यायची, विरोधाला विरोध करायचा ही आमची भूमिका नाही. ही संस्था चालली पाहिजे आणि चालत असताना ती सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे. या 2 गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज आम्ही करू इच्छित नाही. गेल्या 146 कोटी मागत असताना तुम्ही जो कर्ज मागणीचा प्रस्ताव देता त्यामध्ये ऊस बिलाची देणी असतील, तुम्हाला कामगारांचे फंड असतील, कामगारांचे पगार असतील, शासकीय देणे या गोष्टीसाठी तुम्ही मागून घेतले पैसे आले, पैसे गेले, पैसे संपले, परत तुम्ही अजून अडचणीतच आहे. परंतु ज्या कामासाठी तुम्ही पैसे मागितले कामगारांचे पगार झालेच नाही, त्यांचा फंड भरलाच गेला नाही, FRP वेळेवर मिळालीच नाही, शासनाचं इतर कर्ज व्यवस्थित देणी दिलीच गेली नाहीत, मग हे पैसे जात आहेत कुठं ह्याचा खुलासा आवर्जून कल्याणराव काळे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. कारण ही संस्था उभा करत असताना स्वर्गीय वसंतदादा काळे त्यांच्यासोबत आमचे वडील दामोदर पवार असतील, बाळासाहेब भाऊ देशमुख असतील, बाळासाहेब कौलगे असतील, गोरखतात्या ताड असतील व इतर सर्वच जे आमचे पूर्वज वडीलधारी मंडळी होती त्यांनी खूप खस्ता खाल्ल्यात. 14 वर्ष दादांनी वनवास भोगून, त्यांच्या सर्व सहकार्यांनी वनवास भोगून ही संस्था उभा केली. ही संस्था जनतेच्या कल्याणासाठी उभा केलेली होती. तरी देखील 25 वर्ष लोक तुम्हाला संधी देत आहे. 25 वर्ष तुम्ही ती संस्था स्वतःच्या कल्याणासाठी वापरताय. किमान आता तरी आपलं पोट भरलं असेल ही अपेक्षा आम्ही ठेवणं सभासद म्हणून ठेवतो आणि या आपल्या जोखडातूनच ही संस्था खरं तर आता आपण मुक्त करावी. कारण जर आपल्याला ही संस्था चालवता येत नसेल
तर तुम्ही दुसऱ्याला चालवा द्यायचा अधिकार नाही. पुढच्या 20 वर्षाचा जो काय ठेका आहे तो तुम्ही घेऊ नका. त्यापेक्षा बाबा प्रामाणिकपणे सर्व सभासदांना बोलवा. चालू संचालक मंडळाला विचारा की चेअरमन काय संचालकापेक्षा वेगळा नसतो आहे. संचालक मंडळाला विचारा की बाबा आपल्या 20पैकी कोणी संस्था चालवू इच्छितो आहे का. 10,000 सभासद आहेत, त्यांना विचारा की ही संस्था बाबा तुम्ही कोण चालवणार आहेत का. आणि मग त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर निर्णय घेऊ ना. तुम्हाला चालवता येत नाही याचा अर्थ ह्या 10,000 20,000 लोकांनाही चालवता येत नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला चालवता येत नाही हे आता तुम्ही मान्य केलेलं दिसतंय. जर तुम्हाला हे मान्यच असतं तर मग 2023ची निवडणूक आपण लढलीच कशाला. 2021लाच खरं तर तुम्ही संस्था तुम्हाला चालवता येत नाही म्हणून तुम्ही शेतराम कारखाना तुमचा खाजगी असताना विकून टाकला. त्यावेळेसच आम्ही लोकांसमोर तेच मांडत होतो की स्वतःची खाजगी संस्था या माणसाला चालवता येत नाही आणि सहकारी चालवतो म्हणून हा निवडणूक लढवतोय, तर तुम्ही सावध व्हा. परंतु त्यावेळेस तरी देखील जनतेनं त्यांना सहानुभूती दाखवली. एक शेवटची संधी त्यांना माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी दिली होती. त्या शेवटच्या संधीचं सोनं करणं हे कल्याणराव काळे व निवडून आलेल्या सर्व संचालकांचं जबाबदारी होती. परंतु तसं होताना दिसत नाही. जर आपल्याला सर्व संचालक मंडळ व चेअरमनना मी आवाहन करतो आहे की जर आपल्याला चालवता येणार नसेल तर तुम्ही पाय उतार व्हा. पुढच्या 20 वर्षाचा 25 वर्षाचा 30 वर्षाचा ठेका दुसऱ्या कोणाला देऊ नका. आणि तुम्ही देणार असाल तर ती गोष्ट आम्ही हाणून पाडू, अगदी प्राणांतिक लढाई करून हाणून पाडू. त्यामुळे त्या भानगडीत तुम्ही कदापि पडू नका. त्यापेक्षा तुम्ही पाय उतार व्हा. बघतील सभासद सक्षम आहेत चालवण्यासाठी. असं काय कमी असायचं काय कारण नाही. मी तसेच सर्व सभासदांना हात जोडून विनंती करणार आहे. जे आजी माजी संचालक आहेत त्यांना विनंती करणार आहे. या विठ्ठल परिवारातील सर्व लोकांना मी विनंती करणार आहे की बाबा जर तुम्ही काळे समर्थक असाल किंवा अजून कोणाचे समर्थक असाल किंवा आमचे समर्थक असाल, आता कोणाचे समर्थक गट तट या गोष्टी बाजूला जाऊ द्या. या गोष्टी राजकारण थोडं बाजूला ठेवूया आपण आणि सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था वाचवूया. ही संस्था वाचवू. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेला हा वारसा आणि वसा ही जिवंत ठेवण्याचं, शाबूत ठेवण्याचं आणि आपल्या मालकीचं ठेवण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपण करूया. त्यासाठी एकत्र येऊया आणि संघटित व्हाया असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी सर्व सभासद बांधवांना, कामगार बांधवांना आणि सर्वच आजी माजी संचालक सर्वांना आपल्याद्वारे करतो आणि थांबतो. साखर आयुक्तांकडे काही तक्रार वगैरे दाखल करणार आहे, कारण ही सहकारी संस्था आहे आणि NCDC जी मदत करते ती सहकारी संस्थांना करते कारखानदारी वाचावी म्हणून. अशा वेळी हा कारखाना खाजगी केला जातोय म्हणजे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये 2 वेळा आम्ही आयुक्तांची भेट घेतली. अजून प्रत्यक्ष आयुक्तालयामध्ये या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही कागद दिसला नाही, आम्हाला आढळून आला नाही. आम्ही मागणी केलेली आहे, आम्हाला अजून माहिती मिळाली नाही आज तागायत. कारखान्यावरती मी गेल्या 8 दिवसापासून माणूस पाठवतो आहे माझं पत्र घेऊन की बाबा आम्हाला या संदर्भात काय माहिती असेल तर आम्हाला द्या. परंतु ते पोचही द्यायला तयार नाहीत, माहिती द्यायला तयार नाहीत. ते त्यांचं नेहमीचंच आहे, ते आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे. परंतु आयुक्तांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही त्यांना देखील विनंती केली की बाबा अशा पद्धतीनं आम्ही होऊ देणार नाही आणि ह्याच्यासाठी आम्हाला जो लढा लढावा लागेल आम्ही ते लढू. कोणत्या आधारावर तुम्ही म्हणताय की भाडे तत्वावर देणार काही ठराव झालाय का किंवा असं कशावर म्हणताय? तेच तर आम्ही चेअरमन साहेबांना विचारतोय ना. आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच तो आहे की जो सभासदांमध्ये संभ्रम आहे तो संभ्रम त्यांनी दूर करावा. खरं तर ही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायचीच गरज नव्हती. गेल्या 2 महिन्यापासून आपण देखील पत्रकार बांधव म्हणून सर्व लोकांमध्ये ही चर्चा ऐकली असेल निश्चितच, बरोबर आहे ना. तर मग त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता की बाबा एखादी संस्थाच्या संस्थेचा आपण चेअरमन आहोत आणि ती संस्था कुठं तर भाडेतत्वावर द्यायची चर्चा चालू आहे, तर त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता. ते करत नाहीत म्हणून आम्ही त्यांना विनंती आवाहन करतो की तुम्ही खुलासा करा, आमचा संभ्रम दूर करा. त्याला वार्षिक सर्वसाधारण ठराव करावा लागतो का? हो, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सर्व सभासदांचा संमती असणं गरजेचं आहे. पण मुळात आमचा त्या पूर्ण प्रक्रियेलाच विरोध आहे की सरकार असो किंवा कारखानदार असो, हे सगळे जे काही मिलीभगतचं जे काय कार्यक्रम चालू आहे सर्वत्र, त्या संपूर्ण गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी कारखानदाराला पहिल्यांदा 146 कोटीचं मागच्या वर्षी कर्ज द्यायचं आणि लगेच दुसऱ्या वर्षी तरी पण कारखाना अडचणीत आहे म्हणून भाडेतत्वावर चालवायला बी परवानगी द्यायची. म्हणजे हे काय चाललंय, ह्या सगळ्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. राज्याचे सहकार मंत्री असं ठाम म्हणलं होतं मराठवाड्याच्या एका कार्यक्रमात की सहकारी संस्थांच्या सभासद कामगारांच्या मालकीच्या
कोणी चुकीचं पाऊल उचलत असेल तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर राहील. कुठे तर सरकार दिशाभूल करते, सरकार क्षेत्र आपण 146 कोटी रुपयांचा हिशोब मागताय हम्म. एनसीडीसी कडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर किंवा सरकारी याच्याकडून बँकांकडून हम्म. त्यांना त्याचा विनियोग द्यावा लागतो, त्यांनी विनियोग दिला नाही. आता 2 प्रश्न झालेत आपले. जे सहकार मंत्र्याचं जे विषयावर आपण बोललात, आता आम्ही ज्यावेळेस जाऊ शासनाच्या दरबारी जाऊ, आयुक्तांकडे दाद मागू, सहकार मंत्र्यांकडे मागू, मुख्यमंत्र्यांकडे मागू, उपमुख्यमंत्र्यांकडे मागू, ह्या सगळ्यांचं जो काय एक आउटकम येईल त्याच्यावरती आपल्याला तसं म्हणता येईल की निश्चितच ते म्हणतायत ते खरं आहे का ते दिशाभूल करतायत. जर त्यांनी या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं सभासदांच्या कारखाना मालकीचा ठेवण्यासाठी, तर मग ते म्हणतायत ती भूमिका बरोबर आहे म्हणता येईल. पण जर कारखाना घशात घालण्यासाठी उद्योजकाचे जर प्रयत्न करत असतील किंवा मदत करत असतील तर निश्चित आम्हाला त्यांच्यावर पण आवाज उठवावा लागेल. आणि 146 कोटीच्या बाबतीमध्ये जे आपण प्रश्न विचारला तो विनियोग देखील मी तिथून घेतला. आमचा तोच मुद्दा आहे की तुम्ही कर्ज मागत असताना 146 कोटी ज्या मुद्द्यासाठी तुम्ही मागता त्या मुद्द्यासाठी तुम्ही परत खर्चतच नाही. मग मागत असताना तुम्ही एका गोष्टीसाठी मागता आणि खर्च करताना दुसऱ्याच गोष्टीसाठी करता. आणि असं एकदा दोनदा झालेलं नाही. चंद्रभागा कारखान्यानंच आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षातच 3 वेळा थकामी घेतली. म्हणजे 2021ला घेतली, 20ला घेतली आणि आता काल 23ला घेतली. मग तो विनियोग होत नाही हाच तर अडचण आहे ना यामध्ये. त्याच्याबाबत काय तक्रारी वगैरे दाखल केली का की जे विनियोग जो करायचा आहे हो. तो बंधनकारक आहे, त्याच कारणासाठी विनियोग करायचा, तुम्ही काय तक्रारी करायला लागलेलो आम्ही. ते प्रक्रिया आता मला माहिती ही कालच मिळालेली आहे. याच्यामध्ये दिसतंय की बाबा ज्या गोष्टीसाठी विनियोग केलेला मागितलं होतं कर्ज त्या गोष्टीसाठी पैसे खर्च झालेले नाहीत. परंतु हे इतकं भारी कार्यक्रम आहे ह्यांचा की आता परत ह्याने एक वेगळा प्रस्ताव तिथं सादर केला आहे की आम्ही या कारणासाठी कर्ज मागितलं होतं पण प्रत्यक्ष आमचे या कारणासाठी खर्च झालेत आणि आम्ही जो नवीन खर्च केला आहे त्याला आमची आता मंजुरी द्यावी. म्हणजे हीच म्हणून तर मी मिली बघत आहे म्हणतोय ना. तुम्ही मागायचं कर्ज एका गोष्टीसाठी, खर्चायचं दुसरीकडं आणि फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि रंगवून घ्यायचं. आता परत आयुक्तांनी त्याला परवानगी द्यायची दुसऱ्या खर्चाला. मग संस्था सुधारणार कशा? आता साधी गोष्ट आहे ना, 900 कोटी रुपयाचा मी हिशोब मागतोय त्यांना, फक्त 46 कोटीचा नाही. जे गाळप झालं 2020 नंतरचं, त्यापूर्वीचं नाहीच विषय घेत मी. सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक 2 वर्षापूर्वी झाली. त्यावेळी विठ्ठल परिवारातले अनेक नेते एकत्र आले होते कल्याणराव काळेंच्या विरोधात. या नेत्यांना आता यासाठी तुम्ही सोबत येण्याचं काय आव्हान कराल? आता मी सर्वांनाच आवाहन केलेलं आहे. मूळ सभासदांना आवाहन करतोय, सर्व कामगारांना आवाहन करतोय, सर्व आजी माजी संचालक, सर्व नेते मंडळी पदाधिकारी सर्वांनाच मी आवाहन करतोय ना की बाबा ही गटतट न बघता, मला यामध्ये फक्त राजकारण करायचं नाही. ही संस्था अजूनही कल्याणराव काळे साहेबांनी त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलेला आहे. निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि 23पासून 28पर्यंत त्यांनी ही संस्था अतिशय उत्कृष्टपणे चालवावी त्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत आम्ही त्यांना करू. त्याबद्दल आमची काहीच अडचण नाही. वसंतराव काळेंनी काँग्रेसचे एकनिष्ठ ओळखलं जातं, ते पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून हा कारखाना उभा केला. ज्या भूमिकेने ज्या उद्देशाने त्यांना न्याय कारखाना केला त्याला पूर्णपणे 100% तिला त्यांची कल्याण दिली असं वाटतं का? आणि नेमकं या विषयात भूमिका काय मांडली? आता ज्या कारखान्याला संस्थापक वसंतराव काळे साहेबांचं नाव आहे त्याने आता ते नावासकट भाड्याने द्यायचं ठरवलं. मग तिलांजली द्यायचं वेगळं काय असू शकतं? ह्याच्यापेक्षा भारी काय उदाहरण? आज ज्या ठिकाणी ज्या संस्थापकांनी जे त्यांचे वडील आहेत त्यांनी एवढ्या खस्ता खाऊन ही संस्था उभा केली आणि आज तुम्ही ती संस्था भाड्याने देताय. आज भाडेपट्ट्याने देतायत का विकाय काढली त्यांनाच माहिती. त्याचा तर खुलासा करावा म्हणतो ना. कोण आहे उद्योगपती? काय आहे? कोण आहे? माहिती काय आहे? आमच्याकडे जी माहिती आहे त्या पद्धतीनं ओंकार शुगरचे जे काही बोत्रे पाटील आहेत ते त्यांच्यासोबत त्यांची तोंडी बोलणी झालीत आणि जवळपास सर्व निश्चित झाले आणि पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष जी काय कागदोपत्री कारवाई आहे, ताबा घेण्याचा आहे, त्या गोष्टी होणार आहेत असं समजलेलं आहे. अशी चर्चा आहे की जो काय करार होणार आहे त्यांच्यामध्ये उद्योजक आणि त्यांच्यामध्ये तो गुप्त पद्धतीनं होणार आहे आणि कारखान्याचं व्यवस्थापन आहेच राहणार आहेत, कामगार आहेच राहणार आहेत. अशा वेळेला सिद्ध करणं कठीण जाईल असं वाटत नाही भाड्याने दिलं नाही. आता ही एवढी मोठी संस्था आहे, असं गुप्त पद्धतीनं काही करता येत नसते. आज संस्थेला 50-60 कोटी रुपये उद्या तिथं
सर्व ऊटतोडणी वाहतूक वगैरे ह्यासाठी ते द्यावे लागणार आहेत आणि जो व्यक्ती 50 कोटी 100 कोटी त्या ठिकाणी लावणार आहे तो माणूस असा अंधारामध्ये पैसे टाकू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे पूर्वीचे भरपूर कारखाने आहेत असतील ते चालवत आहेत ना चांगल्या पद्धतीनं. आता हे इथं असं कोण करणार नाही, असं अंधारात ठेवून तसं होऊ शकत नाही का, तर त्याच्या गोष्टी जर समोर आल्या तर त्या आम्ही हाणून पाडूच ना. परवा रोलर पूजन झालं 14 ऑगस्टला, त्यावेळी सांगितलं की 10 दिवसात शेतकऱ्याची देणी देऊ. आज 23 तारीख आहे, उद्या 10 दिवस होते. वाटतंय का तुम्हाला बिलं शेतकऱ्याची मिळतील? शेतकऱ्यांची बिलं ही दरवर्षी पुढच्या सीझन चालू होण्याच्या 15 दिवसाआधी मिळतात. हा गेल्या 10 वर्षातला 8 वर्षातला इतिहास आहे आणि त्यांचं 8 दिवस 10 दिवस ही गोष्ट कधीही संपत नाही. आता प्रेशर आले म्हणून ते म्हणतायत. दरवर्षीची RRC कारवाई करण्यासाठी 16 सालापासून मी प्रयत्न करतो. 16 सालापासून आयुक्तालयात जाणं, RRC कारवाई करणं, कलेक्टरकडे तो आदेश आणणं, तिथून तहसीलदारकडे आणणं, ही सगळी प्रक्रिया होतोवर 2 महिन्याचा पिरियड जातो. परत तहसीलदार ते आदेश तसाच ठेवतात, कारण इथं जाऊन प्रत्यक्ष विकायलाच काय ठेवलेलं नसते. RRC म्हणजे काय आहे, वस्तू ज्या पदार्थ आहेत त्या विकायच्या पहिले त्यातून लोकांची देणी भागवायची, तेवढ्यावर नाही भागलं तर संस्था विकायची, त्याची मालमत्ता बाकीची. मग आता ह्यांनी तिथं काय पदार्थच ठेवलेले नसते विक्रीला, सगळं पहिलंच विकून टाकलं असते. त्या RRCचा काय उपयोग आहे? तसं सुद्धा आता देखील त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नाही. जेवढे पैसे आले होते तेवढे सगळे संपलेले आहेत असं दिसतंय. सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासंदर्भात जी ग्रामीण भागामध्ये सभासदांमध्ये महिन्याभरापासून चर्चा आहे, तर त्यामुळं खूप मोठा संभ्रम सर्व शेतकऱ्यांमध्ये पसरलेला आहे. सभासद या नात्याने मी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांना विनंती आवाहन करू इच्छितो आहे की आपण या बाबतीमध्ये खरंच आपलं कोणासोबत तोंडी बोलणं चालू आहे का, कारखाना देण्याची अशी कोणती प्रक्रिया आपण राबवत आहे का, आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये तसा काय विचार आहे का, किंवा त्या बाबतीमध्ये काय आपण कागदोपत्री प्रक्रिया राबवलेली आहे का, ह्या सर्व गोष्टीचा खुलासा येत्या 4 दिवसामध्ये आपण करावा. जर 4 दिवसामध्ये आपण याबाबत खुलासा केला नाही, जी त्यांची नेहमीची सवय आहे की बाबा त्यांना खुलासा करायची पद्धत त्यांच्याकडे नाही, तर आपण खुलासा केला नाही याचा अर्थ निश्चितच की आपली अशी काहीतरी प्रक्रिया सुरू आहे असं समजून आम्ही सर्व सभासदांपर्यंत जाऊ, गावोगावामध्ये जाऊन लढा उभारू आणि आपल्याला आपला जो हा काही विचार आहे, दुष्ट विचार, तो हाणून पाडण्याचं कार्य सभासदांच्या माध्यमातून करू.